काही जस्ट दिव्याला पोहोचलोय चंद्रांगण रेसिडेन्सी. त्याच्या तिथं फर्स्ट फ्लोअरला आहे. कोणाला यायचं असेल तर या. बरं येईल वायफाय होता हे येईल अजून काय आला नाही. फोन केला होता येतो पण आलाच नाही अजून. 4-5 दिवसाच्या वरती असा प्रॉब्लेम झालाय. राउटर चेंज केला तरी काही सोल्युशन निघत नाही. नुसतं बफरिंग करतोय. इकडं काय झाला का लगेच ते तयार झाले बघा. मार्क असाल ना तुम्ही एक दिवशी तेव्हा समजेल तुम्हाला. आता जाऊ आपण ॲडवेअरवर. कॉक होता तो लावलेला तो पण तोडला. आता जाऊन जायचं कॉक आणि एमटी घ्यायची. जस्ट पोचलोय मस्तपैकी. आणि इकडे नानासांची तयारी चालू. मग असे बोलल्याप्रमाणे इकडं सर्व जेवण बनवतात. आणि इकडे नानीचं बनवतात पुऱ्या वगैरे बघू शकता तुम्ही. चालू आहे तयारी. आणि मंदिराचा परिसर एकदम म्हणजे जोरदार काम चालू आहे. बस तेवढंच घाल. त्याचा डोका टेको एकदा परत. तुम्ही केस कापायला बघा काय जुगाड करायला लागतं. मस्त गाणी बिनी लावावं लागतं. गोलू मोलू मस्त असं बसले. लोक इथे चालू आहे. युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. अजून ब्लॉग एडिट करायचे बाकी आहेत 2 साखरपुड्याच्या आदल्या दिवशी म्हणजे तयारीचा आणि साखरपुड्याचा. काल काय रात्री बड्डेचा ब्लॉग शूट नाही गेला. आता चालू आहे पप्पाला दवाखान्यात घेऊन. अक्षी आय केअर सेंटरमध्ये दिव्याला. ATM विसरलं. ATM घेतो आपल्याला पैसे काढायचे. आणि पप्पाच्या डोळ्याला एकदम त्रास झालेला म्हणजे इन्फेक्शन झालेला. ड्रॉप टाकून आता व्यवस्थित झाले. हप्त्यानंतर चेकअपसाठी बोलवलेलं. आता जाऊ डायरेक्ट चेकअपला. ड्रॉप वगैरे नाही घेतले सोबत. फाईलच घेतले. त्याच्यामध्ये ड्रॉप लिहिले आहेत. जर कोणता ड्रॉप बंद करायचा असेल तर ते डॉक्टर सांगतील. आता तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो. चला तिकडेच भेटू दिव्याला. काही जस्ट दिव्याला पोहोचलोय चंद्रांगण रेसिडेन्सी. त्याच्या तिथं फर्स्ट फ्लोअरला आहे. कोणाला यायचं असेल तर या. चंद्रांगण रेसिडेन्सी दिव्यामधली फेमस बिल्डिंग आहे. आणि इकडे समोर शॉप आहे पहिला अक्षय आय केअर सेंटर. इकडे तुम्हाला समोरच एंट्रन्स बघायला भेटेल. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला चष्मे पाहिजे तर चष्मेसुद्धा भेटतील. ऑर्डरप्रमाणे बनवून भेटेल. नक्की या विजिट द्या. जस्ट पोचलो. आता वाजायला 1:45 झालं आहे. आता जातो फ्रेश वगैरे होतो. आणि वायफाय झालं 2 दिवसापासून म्हणजे बफरिंगच करतो. चालतो 1 मिनटासाठी परत बंद होतं. तर बोलवलं वायफायला. तिथे गेलं समोरच्या घरात. तिथून काहीतरी कनेक्शन होतं आपला. तिथून तो चेक करेल. आणि नाही तर मग मशीन चेक करेल. नाही तर मग आपला राउटर मी चेंज केला होता तरी पण तोच प्रॉब्लेम येतो. तर तो फ्रेश होतो. त्यांचं काम झाल्यावर तुम्ही मग अशी येऊन मस्तपैकी बोंबील वगैरे हे करून झालं. पण अजून काही वायफाय आलं नाही. तर कसं तरी ब्लॉग अपलोड केलं आहे. तर साखरपुड्याची तयारीचा आता 5:05ला बघायला भेटेल. 5 वाजून गेलं. ते पब्लिश झालेलं आहे. जाऊन नक्की बघा. 5:09 झाले. सॉरी 4 मिनिटानंतर ब्लॉग चालू झालं. चला तर खाली जाऊ आपण. तर बघूया काय होतं. कारण की मगासपासून काही जायलाच भेटलं ना. मस्त बोंबील तोडून झालं. बरं येईल वायफाय होता हे येईल अजून काय आला नाही. फोन केला होता येतो पण आलाच नाही अजून. 4-5 दिवसाच्या वरती असा प्रॉब्लेम झालाय. राउटर चेंज केला तरी काही सोल्युशन निघत नाही. नुसतं बफरिंग करतोय. आणि थोडा वेळ तर जातं. टीव्हीला पण कनेक्ट होत नाही ना मोबाईलला कनेक्ट होत. पहिलं 4 कांडीचा राउटर होता MIचा. आत्ता टेंडा चालवलाय तरी पण काहीच होत नाही. तर बघूया कधी येईल. आता त्यांची ड्युटी तर संपणार आहे. आला तर ठीक आहे. नाहीतर मग वाट लागणार आहे. परत उद्याचा ब्लॉग समजा साखरपुड्याचा एडिट करून अपलोडसुद्धा करायचा अर्धा राहिले. तो करून घेतो म्हणजे उद्या तुम्हाला बघायला भेटेल. हा ब्लॉग आता उद्याच्या भागामध्ये कंटिन्यू करेल. किंवा संध्याकाळपर्यंत झाला पुरं तर ठीक आहे. नाहीतर काहीच नाही. आता कसं अंगण पूर्ण साफ केलं तर कसं वाटतं. कारण की एवढे दिवस नुसत्या जे काय आपला घराचा मागं घर बघू शकता. घराचं काम बनवायला आणलेलं त्याची लाकडच होती म्हणजे बांबू. आणि इकडे खेळता येत आता क्रिकेट. 3 वाजल्यापासून क्रिकेटच खेळता बघा. आत्ताच्या पोरांना पोरी कशा पटवतात ते पण माहिती आहे. आम्ही चड्डी फिरवतो तेव्हा यांच्यासारखा. तेव्हा आम्हाला माहिती होता डेंजर सीन. आता ओपन आला. हे भाईला पण सगळ्या गोष्टी माहिती आहेत. काय करणार.
आता साखरपुड्याचा ब्लॉग बघल ना तेव्हा बघल आमच्या दिदीला कसा हे चालवले काय चालले स्टेजवर कसा बडबड करत होता तुम्हाला बघायला भेटेल नक्की. असंच चालले बघ काय आता बोलणार ना कारण की आता चुकीमध्ये भेटले ना म्हणून काय बोलणार नाही तो. हे आता मला बॅटिंग पाहिजे. चिडतान चिडता ना मला घेत नाही. मी आऊट होतो मी लगेच. मी उजव्यान केलं चल उजव्यान केलं मी उद्या ना उजव्यान केलतो उद्या तर उजव्यान पण खेळून देत ना कारण की लेफ्ट हँड लवकर आऊट होतो. माझी बॅटिंग साईड लेफ्ट आहे पण मी उजव्यान केलो तर आऊटच नाही होणार त्यानं. हवा टाईट त्यांची. नानाला तर हवा टाईट यांची. पकड आहे ना पकड. इकडं काय झाला का लगेच ते तयार झाले बघा. मार खाशाल ना तुम्ही एक दिवशी तेव्हा समजाल तुम्हाला. तर काहीच मस्तपैकी वायफाय वगैरे लावून झालेला आहे. नवीन लावलाय खालून घेऊन नानाचा टिपिलिंगचा. आता बघू आता यो किती दिवस चालतं त्याच्यावर डिपेंड आहे. आता चाललंय पिहूनच्या घरी तिथं जाऊनच भेटतो ना. पटली म्हणजे घालून बघली पटलीच ना पिहूला साडी. तर उद्या आहे पिहूचा मस्तपैकी काय फेअरवेल का सँडअप सँडल काय तर अगं मस्तपैकी गौरव होता टाइमपास केला. आणि यांचा उद्या आहे सँडल. तुझा 15 तारखेला तिचा सँडल आहे उद्या म्हणून साडी नेसायची होती सँडलला. तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा. सँडल म्हणजे काय ती पायात घालतात ती सँडल. मग फेअरवेल निरोप समारंभ आहे उद्या पिऊसांचा गुरुकुल शाळेमध्ये. तर उद्या जाणार आहे ती मस्तपैकी साडी नेसून. आणि नंतर मला काय सांगत होती माहितीये का असं तसं हे करायचंय ते करायचं आहे माझा फोटो काढायला हे ते करायला आहे जाम काही बोलली. आणि उद्या बोलतं काय पण कर आणि एक फोटो काढून दे. किती पिऊ किती एक ना एक फोटो काढून दे. एक फोटो काढून दे आणि जा बोलतो तू मला दे बोलतो स्टेटसला टाकायला ना पिऊ लवकर बोल. मोबाईल आहे तिच्याजवळ. चला आता आपल्याला जायचंय टाकी बघायला पाण्याची मामासाठी. तर ती पण बघून येऊ मस्तपैकी किती लिटर पाहिजे. सारखा फोन करतो म्हणून मी निघालो इथून. The next day. चला तर काही दिवस दुसरा आता चाललोय मस्त हार्डवेअरवर. परत कपलिंग वगैरे काय आणायचं ते घेऊन येतो. काल काही जास्त शूट करायला भेटला ना नंतर येऊन मी आराम केला. जाम डोलं दुखत होतं. तर जाऊ तर बघू पिऊनी फोन कशासाठी गेलाय मला पण माहिती. मी आंघोळ करत होतो. आता वाजले 11. 11च्या वरती झाले असतील वाजून आणि मी 11 वाजता आंघोळ करायला गेलो. तर चल थोड्या वेळाने जाऊन हार्डवेअरवर काय काय घेतो मला दाखवतो. चला तर काहीच फायनली घेऊन आलो मस्तपैकी ते पाहिजे होतं ते. आता बघू पाईप जो दिला होता ना रूमवाल्यानं तोच कट करून पुन्हा लावायचा. बघू आता कसं काय पप्पा तर जॉईंट करेलच. तर काहीच पुन्हा चालू मस्तपैकी हार्डवेअरवर. आणि बघ कशा शिवाय देता नाही. तर चला जाऊ आपण हार्डवेअरवर. कॉक होता तो लावलेला तो पण तोडला. आता जाऊन जायचं कॉक आणि एमटी घ्यायची. मग आजपासून जॉईंटच करतो म्हणून ब्लॉग काही शूट नाही केला. आता जाऊ पटापट आणि मग घेऊन येऊ. तर काहीच मस्तपैकी आता जेवण करून झाले. मग आजपासून काय ब्लॉग शूट केला नाही. कामच तेवढा होता. बरोबर ब्लॉग एडिट पण करायचं होतं. आता उद्यापर्यंत काय ब्लॉग नाहीच आहे आपल्याला. शॉर्ट व्हिडिओ होते जेवढे एडिट करा. अजून 2 व्हिडिओ एडिट करायच्या बाकी आहेत. सर्व काही कामं संपलेले. आता पूर्वीपासून सारखा ब्लॉग चालू होतील आता रेग्युलर. आणि आता कालचा ना आजचा जो वेळ नाही भेटला म्हणून आता म्हणजे 2 दिवसाचा ब्लॉग एका दिवसामध्ये कंटिन्यू करतो. तर काही मस्त चालून वगैरे झालेलं आहे ना. आपल्या इकडे लगेच तिथं एक मस्त झेप्टोचं शॉप ओपन झालेलं आहे. पण जर पोरांना रायडर जे झेप्टोचे डिलिव्हरी
बॉय लागत असेल तर लागू शकता, पण आत्ता पोरं कमी झाले, सर्वजण गेली, पण ऑर्डरला येतात एक एक दोन दोन चालू आहे. चला आता निघालो घरी जायला मस्तपैकी. पप्पाच्या डोळ्यात पूर्ण औषध टाकतो आणि मग बघू ब्लॉग एंड कर. किती झाले मला पण नाही माहिती, नाहीतर मग सकाळी कंटिन्यू करेल दुपार 12 वाजे 1 वाजेपर्यंत. दुपारी मग दुसरा ब्लॉग चालू करेल. दिवस तिसरा मस्तपैकी रेडी वगैरे झाले. सकाळचे वाजले जातात 10:20 झालेत. आता जायचं आहे खरवली आईच्या मंदिरामध्ये, काहीतरी अस्तिकचं जायवल करायचं आहे. तर बघूया कोणता उशीर न करता निघू डायरेक्ट. 2 ब्लॉग बनवतो म्हणतो, एक आपला काय हा पूर्ण करतोय आणि तोच आजचा एक सेपरेट ब्लॉग बनवून म्हणजे अस्तिकचं जायवल. बघूया किती होतं शूट करू. हा तर ब्लॉग होईलच कम्प्लीट. तोपर्यंत जाताना माणसं वगैरे दाखवताना तर करू आपण, कारण की खूप दिवस झाले तर ब्लॉगच कंप्लीट होत नाही. काही फंक्शन असलं तरच होतं, त्यापेक्षा बरं आज पूर्णच करून टाकतो. चला पहिला गाडी पुसून घेतो आणि मग डायरेक्ट तिकडे जाऊन भेटेल. जस्ट पोचलो आहे मस्तपैकी आणि इकडे नानासांची तयारी चालू आहे. मग असे बोलल्याप्रमाणे बघा सर्व जेवण बनवतात आणि आय थिंक इकडे नानीचं बनवतात पुऱ्या वगैरे. बघू शकता तुम्ही चालू आहे तयारी आणि मंदिराचा परिसर एकदम म्हणजे जोरदार काम चालू आहे. पायऱ्या वगैरे मस्त बनवायला घेतल्या. तिकडे मंदिरसुद्धा बनवायला घेतलं. त्याचा पण लवकर जीर्णोद्धार आहे समोरच. तर बघा समोर मंदिर आहे आणि या झाडाखाली जो मंदिर आहे ना तो मंदिर तिकडे शिफ्टिंग करणार आहेत. आणि इकडे बघा सोनू हाय करतोय मस्त. मला दाखवेल ना कुठपर्यंत पायऱ्या झाल्या आणि कुठपर्यंत बाकी आहेत. आणि लवकरच आता खरवली आईची पूजा आहे 22 तारखेला. सर्वांनी आवर्जून या. बस तेवढंच घाल. त्याचा डोका टेको एकदा परत. भाऊ तुम्ही त्याला डोका टेको. जय जय कर जय जय कर जय जय कर. हा हा भाऊ इकडे डोका टेको ना. लागलो केस कापायला बघा काय जुगाड करायला लागतं. मस्त गाणी बिनी लावावं लागतं आणि गोलू मोलू मस्त असं बसले. पण लरू आहे तोंडावर त्याचे. ठीक आहे दुसरी मांडीचं काय दर्शन वगैरे करून पोहोचले वरती जिथं आपली पूजा असते तिथं. आणि तिथं चालू आहे मस्त माती खोदायचं काम. आता पूजा येतो ना आपली लवकरच जवळ 22 तारखेला, त्याच्यामुळे हे लेवलिंगचं काम चालू आहे मस्तपैकी. आणि इकडे बारक्या नाना सुद्धा आहे बघू शकता. म्हणजे ट्रस्टचे मेंबर आहेत सर्व, तीच इथं कामं करतात. आणि पायऱ्यांचं सुद्धा काम चालू आहे. तुम्हाला बघायला भेटलंच असेल मगाशी म्हणजे याच्या आधी. तर चला आता आपण खालचं काम चालू आहे. इथं आटपून घेऊ मस्तपैकी. केस काढायचं काम चालू आहे. काहीच आता आम्ही उतरतोय खाली, कारण की आता ते कपडे घालून लगेच खाली उतरणार. आणि जेवण वगैरे खाली रेडी झाला असेल, फक्त भात घालायचा बाकी होता. बघू शकता सर्वात लेट जेवायला येणारी माणसं ही 3 जण, अजून 2 जण येणार आहेत. तिथून आलो मस्तपैकी. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.